नमस्कार मित्रांनो, आपल्या MMV थिअरी अँड प्रॅक्टिकल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की वाहनात कंपने का निर्माण होतात आणि त्याचे कारणे आणि उपाय. चला तर मग सुरू करूया. टायरचे बॅलेन्सिंग बिघडणे. जर टायरचे बॅलेन्सिंग योग्य म्हणजे नसेल तर विशेषतः 60 ते 100 किलोमीटर म्हणजे तास वेगात स्टीअरिंग किंवा संपूर्ण वाहनात कंपने जाणवतात. तर त्यावर उपाय आहे की टायरचे व्हील बॅलेन्सिंग करून घ्या. त्यानंतर 2 आहे व्हील अलाइनमेंट चुकीचे असणे. तर व्हील अलाइनमेंट बिघडल्यास वाहनाला बाजूला ओढले आणि कंपनी निर्माण होऊ शकते. म्हणून नियमित व्हील अलाइनमेंट करून घ्या. 3 टायर झिजलेले किंवा खराब असणे. तुमचे जर टायर झिजलेले किंवा खराब असल्यास असमान झीज, फुटलेला टायर किंवा कापलेले टायर यामुळे कंपनाचे मोठे कारण असू शकते. म्हणून उपाय: खराब टायर बदला आणि हवा योग्य प्रमाणात योग्य प्रमाणात ठेवा. त्यानंतर सस्पेन्शन पार्ट खराब होणे, शाफ्ट, बॉल जॉईंट, टायर रॉड किंवा बुश खराब असल्यास वाहन चालवताना कंपने निर्माण होतात. तर उपाय आहे: खराब पार्ट तपासून आवश्यक असल्यास बदलून घ्या. म्हणजे जे पार्ट खराब असेल ते बदला. त्यानंतर आहे ब्रेक डिस्क वाकडी होणे. ब्रेक लावताना स्टीअरिंग किंवा ब्रेक पॅडलमध्ये कंपने जाणवत असल्यास ब्रेक डिस्कमध्ये दोष असू शकतो. ब्रेक डिस्क तपासा आणि गरज असल्यास मशीनिंग किंवा बदल करा. त्यानंतर आहे इंजिन माउंटिंग खराब होणे. जर इंजिन माउंटिंग खराब झाल्यास वाहन आयडलिंग किंवा इंजिन सुरू असताना जास्त कंपन जाणवतात. तर उपाय आहे इंजिन माउंटिंग बदलून घ्या. त्यानंतर ड्राईव्ह शाफ्ट किंवा प्रोपेलर शाफ्ट खराब झाला तर हे भाग वाकडे किंवा झिजलेले असल्यास वेग वाढल्यास कंपनी वाढते. म्हणून ड्राईव्ह शाफ्ट किंवा प्रोपेलर शाफ्ट दुरुस्त करा किंवा बदलून घ्या. त्यानंतर आहे व्हील बेअरिंग खराब होणे. व्हील बेअरिंग खराब झाल्यास घरघर आवाजासह कंपन्या निर्माण होतात. म्हणून उपाय: व्हील बेअरिंग तपासून म्हणजे बदला. जर चांगले असेल तर ठीक आहे, नाही तर बदलून घ्या. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्हाला यापुढे कोणत्या व्हिडिओची गरज आहे, तुम्हाला पाहायचं आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा.